नमस्कार मित्रांनो, गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची म्हणून व्हिडिओ काढते. लहानपणी मी एक मोठा गुन्हेगार होतो. जसजसं मला समजायला लागलं मी गुन्हेगारी विश्वातून माघार घेतली आणि एक चांगलं आयुष्य जगत होतो. अच्छा, हमको सिखा रिया है. हल्लीच मागे 2 ते 3 दिवसापूर्वी मला एक फोन आला. काहीतरी असंच घडतंय म्हणून घरच्यांनी सांगितलं आणि मला बोलवलं. परत एकदा मला माझे हे हत्यार घ्यावं लागले हातामध्ये आणि गुन्हेगारी संपवायला लागले. कापाकापीची सुरुवात करायची आहे मला. माझ्यासोबत मी एकटाच नाही तर या वेळेला माझा पूर्ण परिवार आहे या गुन्हेगारीमध्ये हत्यार घेऊन कापाकापी करायला. दाखवतो तुम्हाला कसं आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. रुको जरा, सबर करो. कर की काम मनोज जरा. चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह से. कैसा लगा मेरा मजाक? नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आत्ता जे आपण बघितलं ते एक मनोरंजन होतं. आता आपण बघूयात आपली भात काढणी कशी झाली. सगळ्यात अगोदर तर मी झोपलेलो असताना अचानक माझ्या वडिलांचा मला फोन आला आणि लगेच वावरात ये असा त्यांचा आदेश आला. मी लगेच मागचा पुढचा विचार न करता झोपेतून उठलो आणि आदेशाचं पालन करायला निघालो. आज माझा वाढदिवस पण होता आणि मी रस्त्यानं चाललेलो असताना अचानक माझा मित्र मनोज याने मला आवाज दिला. मग शुभेच्छा देण्यासाठी त्याने मला त्याच्या वावरात बोलवलं. शुभेच्छा दिल्या आणि पुढे त्याच्यासोबत काही चर्चा पण झाली. थांबवलं गाड्यानं. हे माझा मित्र यानं आजचं वावर हे त्याचं आहे ना काढून बडवायचा प्रयत्न करतोय. परत त्यानं हे वरची एक आमची पाण्याची टाकी आहे खूप खराब झाली होती. ही दिवाळीसाठी नाही रंगवली त्याने. आज माझा वाढदिवस आहे आणि त्याचं सेलिब्रेशन तिथं होणार आहे आणि हे सगळं काम पण तो पटकन आटपतोय. मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. ह्याचं कारण पण तेच आहे, संध्याकाळी त्याला पार्टी पाहिजे माझ्याकडे. एकटाच करतोय, एकटा दिसतोय ना मुन्ना कोण? झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है. दिसतंय का? हे स्टॅच्यू आहेत, हे वावर ओळखण्यासाठी लावलेले यांनी पण. मग मनोजचा निरोप घेऊन आमच्या वावराची वाट धरली. हे माझे बाबा यांच्याच आदेशाने मी वावरात पोचलो होतो. मग बाकी मंडळींनी 80% काम पूर्ण केलं होतं. माझ्या वाटणीला आता काय राहिलं नाही, पण माझ्यासाठी माझे वडील त्याग कर त्यांच्या वाटणीचा. मला देतात काढायला. जावा बाहेर आता तुमचं राहिलेलं अर्ध काम मी पूर्ण करणार. मग ते काम पूर्ण करायला मी हत्याराची निवड केली. हे बघू, हे हत्यार भारी आहे पण प्लास्टिक आहे. छान हलतंय. नाही, हे कसं आपलं लाकडी हत्यार हे जबरदस्त वाटतंय. खच कापतंय. झाले हे एवढं सगळं केलंय आणि हे मधी जे आहे ना मधी हे यांना जाम ॲटिट्यूड आहे. आलंच नाही का यांना? किती मेहनतीनं लावले होते. यांच्यासारखंच त्यांना पण खायला घातलं होतं पण नाही, ॲटिट्यूड त्यांच्यात उगवलंच नाही काय त्याच्यात. काय करायचं शेतकऱ्यानं मग? अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. तरी आमचं वावर वळखावं म्हणून निशाणी म्हणून हे बघा काय लावलं होतं आम्ही. अशी मध्ये फडकी बिडकी उभी केली होती. आमचं वावर वळखावं, बुजगावन म्हणतात त्याला. बुजगावन वावर वळखण्यासाठी लावलं होतं ते. कारण सगळी वावरात मी भात लावले ना, आपलं कुठलं न्यांचं कुठं. त्यांच्या पण आम्ही लावलंय वावरात.
भात काढून झाल्यावर अचानक एक गोष्टीकडे लक्ष गेलं. रंग बदलणारी माणसं शहरात असतात, गावात असतात ते हे सरडे. त्यातलाच हा एक. चला, गुन्हेगारी संपवली. आता निघालो घराकडे जायला. घराकडे जाता जाता आपल्याकडे सोबतीला आपला एक छोटा डॉन आहे. छोटा म्हणजे त्यांच्या एरियामधला, त्यांच्या एजमधला मोठा डॉन म्हणजे अर्थात स्वराज. स्वराज अरे स्वराज, अरे इकडे गेले. स्वराज आपला म्हणजे ज्याने आपली शूटिंग घेतली. अजून एक अंश तो तसा त्याने आपल्यासोबत. चला बाय. गोष्ट दाखवतो, म्हणजे मला राग आला नाही एखाद्या गोष्टीचा तर मी काय करू शकतो ते दाखवतो. तुम्हाला सांगतो, मी ना जत्रेत एक बंदूक घेतली होती. ती बंदूक घेतल्यानंतर त्याच्या गोळ्या एक्स्ट्रा मागितल्या दुकानदाराकडे, तर त्याने दिल्या नाही. मला एवढा राग आला की मी त्या गोळ्या पेरल्या आणि त्यांचं झाड एक उगवलं. आज त्या झाडाला गोळ्या आल्या बंदुकीच्या. जत्रेत भेटतात ना त्याच गोळ्या. पण यही नहीं, अभी और सुनिए. भरपूर काळ ओलांडलाय, आज गोळ्या आहेत, बंदूकच राहिली नाही माझ्याकडे. त्याचं पण एक झाड लावायचं आहे मला. बघू वेळ भेटेल तसा हे झाड लावून टाकतो. क्या सोच है रे तेरी, मानना पड़ेगा. हे आपलं घर, हे खतरनाक हे असं जंगल. हा बाबा. आणि आता आपण काढलेलं भात. काम पत्ते करून, मोहीम पत्ते करून आता घराकडे गायचं. आंघोळ नाही काय नाही. बघू आता काय. हे काढलेलं भात वाळवत ठेवलंय, तापीला टाकले.